नमस्कार, मी प्राजक्ता धर्माधिकारी. 7/12च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुरीला हमीभाव देण्यावरून लातूरचा बाजार वेळोवेळी ठप्प होतोय. नाफेड मार्फत तुरीची खरेदी अतिशय कमी आहे आणि याचा सर्वाधिक फटका सध्या शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय. मागील गुरुवारी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजारात तुरीचे सौदे सुरू होते. मात्र हमी भावापेक्षा कमी दरानं तुरीची खरेदी करू नये असा आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिला. व्यापाऱ्यांना हे मान्य झालं नाही आणि बाजार पुन्हा बंद झाले. हमी भावापेक्षा कमी भावाने विक्री करू नये आणि नाफेड मार्फत जे बाजारामध्ये आम्ही खरेदी केंद्र सुरू केलेलं आहे त्या खरेदी केंद्रावरच आपला तूर हा शेतीमाल विक्री करावा. त्यामुळे व्यापाऱ्यांनी नंतर हमीभाव जो तुरीचा 5,050 आहे त्या भावाने आम्हाला तूर खरेदी परवडत नाही, कारण इम्पोर्टचा जे तूर आहे ती हमीभावापेक्षा कमी भावाने त्यांना या ठिकाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे त्यांनी सौद्यामध्ये तूर घेण्यामध्ये नकार दिला आणि बाजार बंद पडला. पूर्ण शेतीमाल सोयाबीन घ्या काय असेल ते जे आवक आहे ती पूर्ण शेतीमाल हमी भावापेक्षा कमी भावात विक्री होत आहे. फक्त तुरीलाच फौजदारी गुन्हे दाखल करतो, हे करतो, अडवणूक बंद करणं, यामुळे उलट तुरीची साठवणूक जास्त होऊन तुरी 4,000पेक्षा सुद्धा कमी भावात विकतील. सरकारनं तुरीला 5,050 रुपयांचा हमीभाव जाहीर केलाय. नाफेडतर्फे याच दरानं दररोज 3,000 क्विंटल तुरीची खरेदी केली जाते. मात्र सध्या उत्पादनात झालेल्या वाढीमुळे दररोज 15,000 क्विंटल तूर बाजारात येते. आता या अतिरिक्त तुरीचं करायचं काय असा प्रश्न आहे. नाफेडची खरेदी ही रोजची 3,000 क्विंटलची आहे. त्याच्यापेक्षा त्यांना जास्त कॅपॅसिटी नाही नाफेडची. त्याच्यामुळे राहायला आमच्याकडे रोज 15,000 क्विंटलची आवक आहे. तर 15,000 क्विंटलमधून 3,000 क्विंटल ते घेतात. रोज 12-13,000 क्विंटल कॅरी फॉरवर्ड होत आहे आमच्याकडे. आणि आजच्या तारखेला 3 दिवसात तुरीचे व्यापार न झाल्यामुळे 60,000 क्विंटल तुरी कॅरी फॉरवर्ड स्टॉक झालाय. आणि आज आवक अजून शनिवार असल्यामुळे चालू आहे. आणि जर सोमवार तुरीचं सौदा जर निघाले नाही तर सोमवारी बाजार समितीमध्ये स्फोटक परिस्थिती निर्माण होण्याची परिस्थिती आहे. तुरीची डाळ सध्या बाजारात 64 ते 65 रुपयाच्या दराने विकली जाते. अशा तुरीला 5,050 रुपयांचा भाव देणं शक्य नसल्याचं व्यापारी सांगतायत. 5,050च्या तुरी घेतल्या तर त्याची डाळ 70 रुपयाने विकली गेली पाहिजे. पण बाजारामध्ये तुरी डाळीचा भाव आहे हा 64-65 रुपयाचा भाव आहे. त्याच्यामुळे त्यांना न परवडणाऱ्यामुळे त्यांनी ते बंद केलं आहे. आणि शासनाने आम्हाला आदेश दिल्यामुळे आम्ही 5,050 पेक्षा कमी आम्ही विकू देत नाही. शेतकऱ्यांच्या या समस्येवर सोमवारी तोडगा काढण्यात आला. चांगल्या प्रतीची तूर शेतकऱ्यांनी नाफेडला विकावी आणि कमी प्रतीची तूर शेतकऱ्यांनी नाफेडचं संमतीपत्रक घेऊन व्यापाऱ्यांना विकावी असं सांगण्यात आलं. मात्र यामध्ये शेतकऱ्याचं होणारं नुकसान कोण भरून देणार हे सांगितलं गेलं नाही. तूर इकलनी तसंच आहे. तूर स्टाफ आहे. कशामुळे तेच भावामुळं आर्थिक काय समस्या झाल्या तर त्याला काय तर इथं नाफेडमध्ये देऊ म्हणून विचार करायला लावा. 18 कट्टे तूर घेऊन आलो होतो. मार्केटपेक्षा नाफेडला 5,050 भाव असल्यामुळे इथं घालत आहोत. आणि हे सुद्धा भाव शेतकऱ्याला परवडत नाही. खताचा DAPचं पोत 1,500 रुपयाला आहे. आणि इथं सुद्धा औषध फवारण्या 5 फवारण्या केल्या, एका फवारणीला 5,000 रुपये खर्च येतो. तरी हे सुद्धा भाव शेतकऱ्याला न परवडण्यासारखा आहे. बाजारातील डाळींच्या अस्थिर दरांचे परिणाम शेतकऱ्याला भोगावे लागतायत. व्यापारी कोणताही धोका न पत्करता सुरक्षित राहतोय. आडते व्यापाऱ्यांची साथ करतायत. त्यामुळे लातूरचा बाजार सध्या सुरू झाला असला तरी तो पुन्हा कधी ठप्प होईल याची शाश्वती नाही. यात सरकारनं लक्ष घालून ठोस उपाय करणं गरजेचं आहे. निशांत भद्रेश्वर, ABP माझा, लातूर.